रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक. मंडळी, आपल्या शरीराची शास्त्रोक्त हालचाल दररोज नियमितपणे होणं हे औषध गोळ्यांपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, झालेला आजार लवकर दुरुस्त होण्याच्यासाठी आणि भविष्यात आजार होऊच नये म्हणून आपल्या शरीराची शास्त्रोक्त हालचाल अत्यंत महत्वाची असते. बरेच लोक म्हणतात, डॉक्टर आम्ही दिवसभर भरपूर काम करतो, भरपूर हालचाल असते, परंतु ती एक विशिष्ट हालचाल असते, विशिष्ट स्नायू, विशिष्ट सांधेच त्याच्यामध्ये हल्ले जातात. परंतु शास्त्रोक्त हालचालीच्या माध्यमातून आपल्या शरीराचा प्रत्येक सांधा, प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव खूप चांगल्या प्रकारे प्रफुल्लित होण्यासाठी, ऍक्टिव्हेट होण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारून शरीरामध्ये नवचैतन्य सुधारण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने मदत होत असते. परंतु बऱ्याच लोकांची तक्रार असते, डॉक्टर आम्हाला शास्त्रोक्त हालचाल व्यायाम करायला अजिबात वेळ नाही. सकाळी आम्ही उठतो, घाई गडबडीमध्ये आवरतो, काहीतरी खातो आणि लगेचच आम्ही कामावर जातो. दिवसभर आम्ही कामात असतो, रात्री सुद्धा आम्ही कामावरून उशिरा येतो आणि लगेचच जेवण करून झोपी जातो. त्याच्यामुळे आम्हाला हालचाल शास्त्रोक्त करणं हे जमतच नाही. परंतु अजिबात तुम्हाला घाबरायची गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना बेडवर बसून निवांतपणे करता येतील अशा 10 शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असणारे आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तुम्ही आजारी पडण्यापासून तुमचा बचाव होणार आहे. शिवाय चांगली झोप लागून मानसिक आरोग्य चांगलं सुधारून नेहमी आनंदी राहण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. यासोबतच तुम्हाला एक अशी महत्वाची मी टिप सांगणार आहे, जी टिप जर तुम्ही फॉलो केली तर ह्या 10 शास्त्रोक्त हालचालीचा तुम्हाला अजून जास्त अतिरिक्त 100% नैसर्गिक फायदा होईल. यासोबतच तुम्हाला मी एक असं प्राणायाम सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या दिवसभराच्या कामाचा मनावर आणि शरीरावर आलेला ताण कुठल्या कुठं पळून जाणार आहे. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. आणि आता लगेच हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत, माझ्या समोर हे प्रकार करायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या हे प्रकार सहज लक्षात येतील. एका व्हिडिओमध्येच तुम्हाला सगळं समजून जाईल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण 10 शास्त्रोक्त हालचाली बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची हालचाल काय आहे? अशा पद्धतीनं तुम्हाला सुखासनामध्ये बसायचंय. सुखासनामध्ये बसू शकत नसाल, मांडी घालून बसू शकत नसाल तर जेवढी शक्य होईल तेवढी मांडी घाला किंवा सपशेल पाय पसरून बसा, काही अडचण नाही. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला? अशा पद्धतीनं तुमचे हाताचे जे बोट आहेत ती डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला ठेवायचे आहेत. मधली बोटं एकमेकाला चिटकली पाहिजेत, अशा पद्धतीनं ती पोझिशन असली पाहिजे. पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला आता काय करायचंय? उजवीकडे आणि डावीकडे शक्य तितकं झुकायचंय. हे झुकत असताना दोन्हीही गुडघे हलणार नाहीत, वर उचलणार नाहीत, ह्याची खबरदारी घ्यायची. आणि पाठ खाली झुकणार नाही, त्याला बाक येणार नाही, एवढी खबरदारी घ्यायची. बघा कसं करायचंय. हे अशा पद्धतीनं 10 वेळा असं, 10 वेळा असं. बघा, 1 2 3 4 रामकृष्ण हरी, 5 6 7 8 9 10. खूप छान. तुम्हाला मी पाठीमागून दाखवतो. हे अशा पद्धतीनं. हे बघा, हे 1 सरळ या, 2 3 4 5 6 7 रामकृष्ण हरी, 8 9 10. खूप छान. ही झाली पहिली हालचाल. आता दुसरी हालचाल काय करायची? अशा पद्धतीनं बसायचे, गुडघे थोडेसे दुमडायचे. बघा, जेवढे दुमडतील तेवढे. आपले हात जे आहेत ते अशा पद्धतीनं समोर ठेवायचे, जमिनीला समांतर. आणि आपल्याला काय करायचं? जेवढं शक्य होईल तेवढं मागे यायचंय आणि परत पुढे जायचंय 20 वेळा. बघा, 1
एक, खूप छान आहे. दोन, जेवढं जमिनीवर पाठ टेकवता येईल तेवढी टेकवा. जर मणक्याचा काय आजार असेल, डॉक्टरांनी पुढे मागे झुकायला सांगितलं नसेल तर अशा वेळी हळूहळू सावकाश करा, जास्त पुढे मागे झुकू नका. सहन होईल अशा पद्धतीने हे सगळ्या हालचाली तुम्हाला करायच्या. 3 20 वेळा, 4 5 6, खूप छान, 7 8, सावकाश करायचं, 9 आणि 10, खूप छान. आता तिसरी सोपी हालचाल काय आहे? सरळ बसायचंय आणि आपल्याला काय करायचंय? हात जमिनीवर ठेवून उजवीकडे डावीकडे वळायचंय फक्त. 1 2 बघा, 3 4, पाठ सरळ, 5 6, मागचा हात जास्तीत जास्त माग, 7 8, मानपण आणि नजर पण वळवायची, 9 10, खूप छान. सोपं सोपं आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20, खूप छान. तर चौथी सोपी हालचाल काय आहे? अशा पद्धतीने हात मागे ठेवायचे आहेत, पाय गुडघ्यातून दुमडायचे आहेत आणि 20 वेळा आपल्याला आपलं जे सीट आहे ते वर उचलायचं आहे, ठेवायचं आहे. बघा, 1 2, शक्य तितकं, 3, बघा मोकळच होते दिवसभराचं, 4, शरीर असं थकून जाईल, मस्तपैकी हालचाली सगळ्या होतील आणि झोप सुद्धा गाढ लागेल पडल्या पडल्या. 5, माझ्या बरोबर दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत करा, बोर होणार नाही, अजिबात कंटाळा येणार नाही, मस्त वाटेल एकदम. 5 6, सावकाश, 7, गडबड नाही, 8, कुठं जायचं नाही आपल्याला, 9 10, 11 12, पोट सुटलेलं कमी होईल, कमरेची चरबी कमी होईल, दंडाची मांडीची चरबी कमी होईल ह्या सगळ्या हालचालीनं. साखर नियंत्रित राहील, थायरॉइडचे रिपोर्ट चांगले होण्यासाठी मदत होईल, हार्मोनल बॅलन्स चांगला राहील, पाळीचे त्रास कमी होतील. बघा, पाळी बंद झाल्यानंतर होणारे त्रास कमी होतील. 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20, खूप छान. रामकृष्ण हरी. आता पाचवी सोपी हालचाल काय आहे? अशा पद्धतीनं पाय दुमडायचे, पाठीतून सरळ, आणि एक पाय दुमडून आपल्या ह्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि गुडघा जो आहे तो आपल्या नाकाला लावायचा आहे. बघा, 1 ह्या पायाने 10 वेळा, दुसऱ्या पायाने 2, पाठ सरळ, 3, लांब श्वास घ्यायचा, घेतलेला सोडत खाली जायचं. बघा, हे बघा, प्रत्येक हालचाल ही करत असताना तुम्ही श्वासावर देखील लक्ष केंद्रित करा. म्हणजे आपण मगाशी जो असा व्यायाम केला ते काय करायचं? इकडे वळताना श्वास घ्यायचा आणि इकडे वळताना श्वास सोडायचा. बघा, अशा पद्धतीने आपण श्वासावर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. श्वास आणि हालचाली याची एक सूत्रता आपण प्रत्येक वेळेला जर केली तर अजून चांगले अतिरिक्त फायदे होतील. या अशा पद्धतीनं 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. बघा, 1, नाकाला लागत नसेल तर नो प्रॉब्लेम, जेवढा येते तेवढा, जेवढा उचलते तेवढा उचला. खोब्याचा सांधा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे मोकळा होईल, मानेच्या तिथल्या नसा मोकळ्या होतील, रिलॅक्स होतील. कंबरदुखी, पाठदुखीमध्ये देखील खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. 4 5 6 7 8 9 आणि 10. सोप्या सोप्या आहेत. ही झाली पाचवी हालचाल. आता 6वी सोपी हालचाल काय आहे? अशा पद्धतीने बोट लॉक करायचे आणि आपल्या डोक्याच्या पाठीमागे धरायचे आणि आपले जे कोपरे आहेत ते जवळ लांब, शक्य तितकी छाती फुलवायची आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा लांब श्वास घेत घेत तुम्ही बाजूला जावा आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत काय करा, तुम्ही पूर्वस्थितीमध्ये या. बघा,
हे अशा पद्धतीने 20 वेळा. 1 2 3. तुम्ही नंबर काउंट करायच्या ऐवजी काय करायचं, श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. 4 नंबर मी काउंट करतो, तुम्ही श्वास लक्ष केंद्रित करा. 5 6 7 8 जास्तीत जास्त पाठीमाग, जास्तीत जास्त पुढं. 9 10 11 खूप छान. 12 13 14 15 16 17 18 19 20. 10 हालचाली आहेत. प्रत्येक हालचालीला अर्धा मिनिट द्या. 5 मिनिटात 10 हालचाली होती. 7वी सोपी हालचाल अशाच पद्धतीने बसायचे, हात मागे घ्यायचे, गुडघे थोडस पायामध्ये अंतर ठेवायचे आणि गुडघे जे आहेत आपल्याला जवळ आणायचे, परत लांब लिहायचे जेवढे शक्य होईल तेवढे. 1 2 3 20 वेळा. 4 5 6 सावकाश करायचं. 7 हसत हसत करायचं. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 करा. 19 20 झालं. खूप छान आहे. हे जरी सोपे सोपे हालचाली वाटत असल्या तुम्हाला, तर ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. अगदी 7 दिवसामध्येच तुमचं शरीर मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकूणच तुमचं मन आणि शरीर प्रसन्न होईल. तुम्हाला कधीच उदास वाटणार नाही, आळस येणार नाही, नेहमी तुम्ही फ्रेश राहाल. आता 8वी सोपी हालचाल काय आहे, अशाच पद्धतीनं बसायचे आणि आपले जे पाय आहेत ते आपल्याला वर खाली करायचे. बघा 1 2 खाली रुतवायचे जमिनीमध्ये, जास्तीत जास्त दाबायचे बोट आणि वर जास्तीत जास्त खेचायचे. बघा मी तुम्हाला दिसेल असं सांगतो मी. हे बघा 1 2 3 4 5 पायडल मारायचं. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. गळून येतील. सूज कमी होण्यासाठी मदत होईल, वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. व्हेरिकोज वेन असेल, सायटिका असेल, गुडघेदुखी असेल, टाचा दुखत असतील किंवा गोटे दुखत असतील, त्याच्यामध्ये खूप चांगला आराम मिळेल. त्याच्यानंतर 9वी सोपी हालचाल काय आहे, अशा पद्धतीनं हात पुढे मागे करायचे तुम्हाला 20 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त माग. 13 14 15 16 17 क्रॉस येऊ द्यायचे. 18 19 20. खूप छान आहे. 10वी सोपी हालचाल परत आपल्याला काय करायचंय, अशाच पद्धतीनं बसायचंय आणि आपल्याला काय करायचंय, बसून वॉकिंग करायची 20 वेळा. बघा हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला हे अवघड जात असेल तर असंच करा एका पायाचं. 1 2 3 जेवढे दुमडते तेवढं. 4 5 ह्या पायानी. 1 2 3 4 5. खूप छान मित्र हो. ह्या झाल्या 10 सोप्या हालचाली, तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये करता येणार आहेत. आता ह्या सगळ्या हालचालीचा जर चांगला 100% नैसर्गिक फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक महत्वाची टिप तुम्हाला फॉलो करावी लागेल. ती म्हणजे तुम्हाला संध्याकाळचं जेवण हे लवकर करावं लागेल किंवा संध्याकाळचं जेवण झाल्याच्या नंतर किमान 2.5 ते 3 तासांनी तुम्हाला हे व्यायाम करता येणार आहेत, तरच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. आता काही जण म्हणतील डॉक्टर लवकर जेवण करायला आम्हाला वेळ नाही, पण हे तुम्ही काही कारण सांगू नका. तुम्हाला जर मजबूत तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्ही काहीही करून लवकर जेवणाची व्यवस्था करू शकता. फक्त तुमच्या मनाला सांगा, मनामध्ये ठरवा, या गोष्टीचा आपल्याला जास्त फायदा होणार आहे.
कारण उशिरा जेवण करून लगेचच झोपत असाल तर मात्र तुमचे आजार वाढणार आहेत, नसलेले आजार तुम्हाला होणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, सर सलामत तरच पगडी 50. म्हणजे आपलं शरीर जर सगळं चांगलं असेल तरच आपल्या संपत्तीचा, आपल्या कामाचा, आपल्या पैशाचा, आपल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. अन्यथा नाही. एक दिवस अशी येईल की तुम्ही अंथरुणात पडून असाल, तुमच्याकडे सगळं आहे परंतु आरोग्य नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि सोबतच संध्याकाळचं जेवण तुम्ही एकदम हलकं घ्या. मूग डाळीची खिचडी नंबर 1 ऑप्शन आहे, जी पचायला सोपी आहे, ऊर्जा देणारी आहे, एनर्जी देणारी आहे. फक्त मुगाची डाळ जी आहे ती सालीसहित असावी. तांदूळ करत असताना निम्मे तांदूळ आणि निम्मी सालीसहित असणारी मुगाची डाळ, अशा पद्धतीचं त्याचं प्रमाण असावं. पातळ असावी. थोडंसं 1 चमचा तूप टाकून जर तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं हलक्या प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये, तर नक्कीच याचे देखील चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ही झाली महत्वाची टिप. आणि आता सगळ्यात महत्वाचं, या 10 हालचाली बरोबर अजून एक महत्वाचं प्राणायाम तुम्हाला मी जे सांगणार आहे, ज्याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम. मित्र हो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, भ्रामरी प्राणायाम हे नैसर्गिक झोपेचं शास्त्रोक्त नैसर्गिक औषध मानलं जातं. त्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये अशी ताकद आहे जे तुमच्या मेंदूला लवकर शांत करतं. चंचल मेंदू लवकर शांत झाला की तो झोपण्याच्या अवस्थेमध्ये लवकर जातो. फक्त मेंदूच नाही तर संपूर्ण शरीराचं जे काही थकावट आहे, जे काही गडबड झालेली आहे, त्याला रिलॅक्स करण्याची ताकद नैसर्गिकरित्या या भ्रामरी प्राणायामामध्ये आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या अंगठ्यानी हे कानाची हे जे काही कुडकी आपण घालतो ना बायका, तिथे भाग बंद करायचा आहे. मांस जे आलेलं आहे हे बारकं ते बंद करायचंय. आणि तुमचे जे बोट आहेत ते अशा पद्धतीनं डोळ्यावरती ठेवायचे आहेत. आणि तुमच्या ज्या अंगठीचे बोट आहे ते नाकपुडीच्या बाजूला ठेवायचे. हे अशा पद्धतीनं कान बंद करायचे आणि करंगळ्या तुमच्या ओठाच्या बाजूला. तोंड बंद करायचंय. तोंड बंद करत असताना एक महत्वाची गोष्ट, ओठावर ओठ ठेवा, मात्र दातावर दात ठेवू नका. दातामध्ये अंतर ठेवा थोडंसं. कारण जेव्हा तुम्ही नाकातून घेतलेली हवा सोडणार आहात तेव्हा काही व्हायब्रेशन, कंपन तुम्हाला जाणवतात आणि ती चांगली जाणवण्यासाठी तुम्हाला दातामध्ये अंतर ठेवायचंय. नाकानेच लांब श्वास घ्यायचा आणि नाकानेच सोडत असताना नाकातून असा आवाज काढायचा. बघा, मी एकदा करून दाखवतो तुम्हाला. ही पोझिशन असेल, सुखासनामध्ये बसा. बसता येत नसेल तर पाय पसरून बसू शकता. या अशा पद्धतीने जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत भ्रामरी करा. झोप कधी लागली तुम्हाला कळणारच नाही. बघा, खांदे ढिले सोडा, रिलॅक्स बसा, मन प्रसन्न ठेवा, शांत राहा. बघा, परत एकदा करून दाखवतो. ह्याची तुम्ही 10, 15, 20 आवर्तन करा. नक्कीच तुम्हाला या शास्त्रोक्त हालचालीचा, या महत्वाच्या टिपचा आणि ह्या महत्वाच्या प्राणायामाचा नंबर 1 रिझल्ट मिळेल. माऊली फक्त तुम्ही करून बघा. व्हिडिओ चालू असताना ह्या शास्त्रोक्त हालचाली आणि हे प्राणायाम कोणी कोणी करून बघितलं आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला आवर्जून कळवा. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील शास्त्रोक्त हालचालीचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा.
कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेला लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.